जय शिवराय भावांनो, कोकणाच्या हिरव्या गर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार तालुक्यात तिलारी नदीच्या काठावर आजही इतिहासाची एक शांत साक्ष उभी आहे। आवाडेकोट, एक विस्मृतीत गेलेला भुईकोट किल्ला। हा किल्ला समुद्र सपाटीवर वसलेला चौकीसारखा वापरला गेला असावा। इतिहास सांगतो, गोव्याच्या सीमेवरील पोर्तुगीज आक्रमणांपासून या भागाचं रक्षण करण्यासाठी वाडीकर फोंड सावंत यांनी आवाडेकोट उभारला। इसवी सन 1738 पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या किल्ल्याचा उल्लेख पेशव्यांच्या पत्रांमध्ये आढळतो। 1746 मध्ये हा कोट जिंकला गेला। काळाच्या ओघात सत्ता बदलली आणि अखेर ब्रिटिश काळात हा किल्ला उद्ध्वस्त झाला। आज किल्ल्याच्या भोवती तिलारी नदीचं पाणी खंदकात वळवलेली दिसते। चौकोनी रचना, चार कोपऱ्यांवरील ढासळलेले बुरुज, चिरेबंदी तटबंदी आणि झाडी आड लपलेले अवशेष भूतकाळाची साक्ष देतात। किल्ल्याच्या आत पूर्वी असलेले श्रीदेव पाटेकर देवस्थान, एक चिरेबंदी वास्तू आणि पाण्याने भरलेली विहीर आजही श्रद्धा आणि इतिहास जोडून ठेवतात। आज जरी आवाडेकोट शांत आहे, तरी त्याच्या प्रत्येक दगडात कोकणाच्या संरक्षणाचा इतिहास दडलेला आहे। आवाडेकोट काळाच्या पडद्याआड गेलेला, पण अजूनही इतिहास जपणारा दुर्ग।